जिवंत देव, जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, आजच्या सकाळच्या मन्नामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. देवाने आपल्याला हा नवीन दिवस दाखवला, त्याबद्दल त्या जिवंत देवाचे आपण आभार मानू आणि त्याच्या नावाला गौरव देऊ. आपण सुरुवातीची प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू दे बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. आमच्या सर्व पापांची, अपराधांची तू आम्हाला क्षमा कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे पित्या परमेश्वरा. प्रभू, ही सकाळची वेळ तुम्ही आमच्यासाठी तू आशीर्वादित केली, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभू येशू दे बापा, तू पवित्र असा परमेश्वर आहे. प्रभू, माझा सर्वस्वी ताबा तू घे. तुझ्या वचनातून बोलत असताना प्रिय प्रभू येशू, ते शब्द माझे नाही तर तुझे असू दे. हे देबापा, माझा ताबा तू घे. सर्व आजार, सर्व रोगराई, सर्व वाईट गोष्टी तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाका, तुझ्या नावाचं गौरव दे. ओ पित्या परमेश्वरा, या सकाळच्या समय आम्हा प्रत्येकाचा ताबा तू घे. प्रभू, जे कोणी हे वचन ऐकतील त्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये शांती, आरोग्य आणि तुझ्या वचनाद्वारे प्रिय प्रभू येशू, तू त्यांच्या संगती तू बोल आणि माझ्या संगती देखील बोल. होय प्रिय प्रभू येशू, तू आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे. आमच्या जीवनातील सर्व वाईट विचार, सर्व पापाचे विचार, सर्व घाणेरडे विचार तुझ्या पवित्र सामर्थ्याने तू काढून टाक. विशेष करून प्रिय प्रभू येशू, आम्ही ज्या ज्या लोकांसाठी प्रार्थना केलेल्या त्या सर्व प्रार्थना तू ऐकत आहेस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, प्रभू, या सकाळच्या समय तू आमच्या प्रत्येका संगती तू बोल, आमच्या प्रत्येकाचा ताबा तू घे आणि तुझं गौरव दे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून दे, आमेन. प्रियांनो, आपण या सकाळच्या समय एक गीत गाऊया आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊया, देवाच्या नावाला गौरव देऊया. खरोखर पवित्र असा परमेश्वर आहे, राजांचा राजा आहे, प्रभूंचा प्रभू आहे. आपण गीत गाऊया आणि देवाच्या नावाला गौरव देऊया. प्रभु तेरा प्यार सागर से भी गहरा, तू है महान आसमानों से भी ऊंचा, तेरे विचार सागर की रेत से ज्यादा, प्रभु तेरा दिल सृष्टि से भी है बड़ा, प्रभु मैं तुझसे प्यार करूं, प्रभु मैं तुझसे प्यार करूं, तेरी आराधना मैं करूं, आराधना मैं करूं. प्रभु तेरा प्यार सागर से भी गहरा, तू है महान आसमानों से भी ऊंचा. देवबाप करो, या गीताद्वारे तुम्हाला मला देवबाप आशीर्वादित करो आणि देवाच्या नावाला धन्यवाद देऊ. प्रियांनो, या सकाळच्या समय आजच्या मन्नासाठी उत्पत्ती याच्या 2रा अध्याय आणि 4थ्या वचनापासून आपण पाहणार आहोत. आणि मग या ठिकाणी 4थं वचन आम्हाला काय सांगतं ते आपण पाहूया. आकाश व पृथ्वी यांची उत्पत्ती झाली तेव्हाचा उत्पत्ती क्रम हा होय. परमेश्वर देवाने आकाश व पृथ्वी ही केली तेव्हा शेतातले कोणतेही उद्भिज पृथ्वीवर नव्हते आणि शेतातली कोणतीही वनस्पती अद्यापी उगवली नव्हती, कारण परमेश्वर देवाने अजून पृथ्वीवर पाऊस पाडिला नव्हता आणि जमिनीची मशागत करण्यास कोणी मनुष्य नव्हता. मात्र पृथ्वीवरून धुके वर जात असे व त्याने जमिनीच्या सर्व पृष्ठभागावर सिंचन होत असे. मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडिला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला, तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला. प्रियांनो, या ठिकाणी एक गोष्ट आम्हाला दिसते की देवाने जेव्हा पृथ्वीची निर्मिती केली, ह्या पृथ्वीवरती
ची काळजी घेण्यासाठी, त्या बागेची मशागत करण्यासाठी देवाने त्या ठिकाणी मनुष्याला त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. मनुष्याला त्याच्या हाताने तयार केलेला आहे. आणि मग बघा, म्हणजे देवामध्ये किती मोठं सामर्थ्य आहे. आज सायन्स सांगतं की मनुष्याची निर्मिती ही माकडापासून झालेली आहे. परंतु प्रियांनो, मी या ठिकाणी देवाच्या वचनातून तुम्हाला सांगत आहे की देवाने त्याचा दास सेवक मोशे ह्याला या सर्व गोष्टी दाखवल्या होत्या आणि त्याप्रमाणे त्या दासाने या पवित्र शास्त्रामधील उत्पत्ती हे पुस्तक त्यांनी लिहून काढलेलं आहे. आणि देवाने पृथ्वीची निर्मिती कशी झाली, मानवाची निर्मिती कशी झाली, हे ह्या पुस्तकामध्ये आम्हाला दिसत आहे. आणि मग 8व्या वचनामध्ये आम्हाला दिसतंय की एदेन बाग. मग परमेश्वर देवाने पूर्वेस एदेनात बाग लावली आणि तीत आपण घडलेल्या मनुष्याला ठेवले. बघा, देवाचं त्या मनुष्यावरती खूप प्रेम होतं. त्याला काही कष्ट पडू नये म्हणून देवाने स्वतः त्या ठिकाणी एदेनात बाग लावलेली आहे. आणि त्यामध्ये ह्या मनुष्याला जो काही देवाने तयार केलं होतं, जो काही घडवला होता, त्याच्या जीवनामध्ये त्याचा जीवनाचा श्वास फुकला होता आणि तेव्हा मनुष्य जीवधारी झाला होता. आणि मग बघा, त्या ठिकाणी त्या मनुष्याला त्या ठिकाणी घेऊन देवाने त्या एदेन बागेमध्ये आम्हाला ठेवलेलं दिसत आहे. मग नववचन आम्हाला सांगते की परमेश्वर देवाने दिसण्यात सुंदर व अन्नासाठी उपयोगी अशी सर्व जातीची झाडे बागेच्या मध्यभागी, जीवनाचे झाड आणि बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणारे झाड ही जमिनीतून उगवली. बागेला पाणी देण्यासाठी एदेनात एक नदी उगम पावली. तेथून ती निघून तिचे फाटे फुटून 4 नद्या झाले. पहिलेचे नाव पिशोन. ही सगळ्या हवीला देशास वेळते, तेथे सोने सापडते. या देशाचे सोने उत्तम असून तेथे मोती व गोमेधी सापडतात. दुसऱ्या नदीचे नाव गिहोन. ही सगळ्या कुश देशास भिडते. तिसऱ्या नदीचे नाव हिद्देकेल. ही आशुराच्या पूर्वेस वाहते. चौथ्या नदीचे नाव फरात. आणि परमेश्वर देवाने मनुष्यास एदेन बागेत नेऊन तिची मशागत व राखण करण्यास ठेविले. पहा, ह्या ठिकाणी देवाने कशी निर्मिती केलेली आम्हाला माहित आहे. आणि मग ह्या ठिकाणी 4 नद्या उगम पावलेल्या आहेत. पहिलीचं नाव आहे पिशोन, दुसरीचं नाव आहे गिहोन, तिसरीचं नाव आहे हिद्देकेल आणि चौथी नदीचं नाव आहे फरात. आज ह्या नद्या जगामध्ये अस्तित्वात आहे. आणि देवाने या एदेनात मनुष्याला त्या ठिकाणी ठेवलेल्या आम्हाला दिसत आहे. तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला अशी आज्ञा दिली की बागेतील वाटेल त्या झाडाचे फळ येथेचे खा, पण बऱ्या वाईटाचे ज्ञान करून देणाऱ्या झाडाचे फळ खाऊ नको, कारण ज्या दिवशी त्याचे फळ तू खाशील त्या दिवशी तू खास मरशील. मग परमेश्वर देव बोलला, मनुष्य एकटा असावा ते बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करीन. पहा, ह्या ठिकाणी देवाने मनुष्याला त्या ठिकाणी एदेन बागेची काळजी घेण्यासाठी त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आता परमेश्वराने त्या मानवाला, त्या मनुष्याला, आदामाला त्या ठिकाणी सर्व गोष्टी आधीच रेडी करून ठेवलेल्या होत्या. परंतु त्या बागेची मशागत आणि काळजी घेण्यासाठी आदामाला व राखण करण्यासाठी आदामाला त्या ठिकाणी ठेवलेला आम्हाला दिसत आहे. आणि मग पहा, ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी आदाम करत होता. परमेश्वर देव त्याच्या संगती बोलत होता, त्याच्या संगती राहत होता. आणि देवाला एक गोष्टीची जाणीव त्या ठिकाणी झाली की याला सहकारी पाहिजे. आणि एक आज्ञा पण त्याला त्या ठिकाणी दिलेली आहे की सर्व बागेतील सर्व झाडांचे फळ खा, परंतु बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं तू फळ खाऊ नकोस.
ही आज्ञा आदामाला त्या ठिकाणी परमेश्वर देवाने आधीच देऊन ठेवलेली आहे पहा. आणि मग 18व्या वचनामध्ये आम्हाला दिसतं की मग परमेश्वर देव बोलला की मनुष्य एकटा असावा हे बरे नाही, तर त्याच्यासाठी अनुरूप सहाय्यक मी करीन. परमेश्वर देवाने सर्व वनपशु व आकाशातील सर्व पक्षी हे मातीचे घडल्यावर आदाम त्यास कोणती नावे देतो हे पाहावे म्हणून त्याचकडे ते त्याने नेले. तेव्हा आदामाने प्रत्येक सजीव प्राण्याला जे जे नाव दिले तेच त्याचे नाव पडले. आदामाने सर्व ग्राम पशु, आकाशातील पक्षी, सर्व वनपशु यास नावे दिली, पण आदामाला कोणी अनुरूप सहाय्यक मिळेना. मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा आणली आणि तो झोपला. तेव्हा त्याने त्याची एक फासळी काढून घेतली, तिची जागा मांसाने भरून आली आणि परमेश्वर देवाने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले. तेव्हा आदाम म्हणाला, आता ही मात्र माझ्या हाडातली आड व मांसातले मांस आहे, हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनवली आहे. याच तो पुरुष आपल्या आईबापा सोडून आपल्या स्त्रीशी जडून राहील, ती दोघे एक देह होतील. आदाम व त्याची स्त्री ही दोघे नग्न होती, तरी त्या संकोच वाटत नसे. पहा, देवाने आदामाला एकदम जवळून पाहिलं. आता देवाने ज्या पशु पक्षींची निर्मिती केली आणि मग आदामाकडे त्या पशु पक्ष्यांना देवाने घेऊन आला आणि मग आदामाने त्या सर्व पशु पक्ष्यांना नावं दिली, ती आजपर्यंत ह्या जगामध्ये आहे. मग देवाने पाहिलं की याला कुणी जोडीदार नाही आणि म्हणून त्याच्यापासून एक स्त्री बनवली आणि तिचं नाव हवा ठेवलेलं आहे पहा. आणि मग ह्या दोघांना देवाने त्या एदेन बागेमध्ये ठेवलेलं आहे. आणि मग पहा, मानवाचे पतन आम्हाला या ठिकाणी 3ऱ्या अध्यायामध्ये दिसत आहे की परमेश्वर देवाने केलेल्या सर्व वंचरात सर्प फार धूर्त होता. तो स्त्रीला म्हणाला, तुम्ही बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नये असे देवाने तुम्हाला सांगितले खरे काय? स्त्रीने सर्पास म्हटले, बागेतल्या झाडांची फळे खाण्यास आम्हाला मोकळीक आहे, पण एदेन बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाचे फळाविषयी देवाने सांगितले आहे की ते खाऊ नका, त्याला स्पर्शही करू नका, कराल तर मराल. आणि सर्प स्त्रीला म्हणाला, तुम्ही खरोखर मरणार नाही. पहा, आता हे सर्व काही देवाने निर्माण केलेलं आहे. जर आम्ही या 3ऱ्या अध्यायाच्या या जगाच्या उत्पत्तीच्या आधीच जर आम्ही विचार केला तर प्रियानो, जे पाप आहे ते पाप या जगामध्ये तर या ठिकाणी पहिल्या वेळेस आलं, परंतु पहिलं पाप जे आहे ते स्वर्गामध्ये आम्हाला दिसत आहे की देवाचा प्रिय जो देवदूत होता लुसिफर, हा देवासाठी त्या ठिकाणी काम करत होता, परंतु त्याच्या हाती सर्व काही देवाने सोपून दिलेलं होतं. आणि मग त्याला गर्व आला की मी देवास समान होईल. आणि मग हे देवाच्या लक्षात आल्यानंतर देवाने त्याला स्वर्गातून काढून त्याला अंतराळात टाकलं. आणि मग तेव्हापासून देव ज्या काही गोष्टी निर्माण करेल त्याच्यामध्ये तो अडखळण असा होत आलेला आहे. आणि मग त्याने तोच प्रकार ह्या ठिकाणी केलेला आहे की सैतानाला माहित होतं की देवा मनुष्यावरती खूप प्रेम करत आहे. त्याने ही सजीव सृष्टी निर्माण केली आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला काहीतरी अडखळण करायचं आहे. आणि मग पहा, त्याने त्या ठिकाणी तो जो काही सर्प होता त्या सर्पाच्या अंगामध्ये तो सैतान घुसलेला होता. आणि मग त्या ठिकाणी सैतान त्या सर्पाच्या द्वारे हवेशी बोलला की देवाने तुम्हाला सांगितलं आहे की ह्या बागेच्या मध्यभागी असलेलं जे झाड आहे त्याचं फळ तुम्ही खाऊ नका, खाल तर तुम्ही मराल.
आणि मग त्या ठिकाणी त्या सर्पाने त्या हवेला त्या ठिकाणी भुरळ घातलेली आम्हाला दिसत आहे आणि देवाने जे काही सांगितलं त्याच्यावरती हवेने विश्वास त्या ठिकाणी ठेवलेला आम्हाला दिसत नाही. आजही परिस्थिती तीच आहे. आज जगामध्ये जर पाहिलं तर सर्व प्रकारची अनैतिकता वाढलेली आहे. आम्ही मोबाईल जर उघडला तर त्या ठिकाणी स्त्रिया वेगवेगळ्या प्रकारचे कृत्य करताना दिसत आहे, वाईट गोष्टी करताना दिसत आहे. प्रियांनो, आज पापाच्या आहारी अनेक स्त्रिया पडलेल्या आहेत आणि अनेक लोकांना त्या भुलवत आहे. कारण ह्या सर्व गोष्टी देवापासून नाही तर ह्या सर्व गोष्टी दुष्टापासून आहे आणि ह्या दुष्टाचं राज्य ते फैलवत आहे. कारण त्यांचा ताबा या दुष्ट म्हणजे जो सैतान आहे त्या सैतानाने घेतलेला आहे. प्रियांनो, आज या जगामध्ये जगत असताना आम्हाला जी एदेनामध्ये देवबापाने आज्ञा दिली होती त्या आज्ञेची आम्हाला आठवण होत आहे. देवाने ह्या ठिकाणी कोणत्या प्रकारची मोठी गोष्ट मनुष्याला करायला लावलेली नव्हती. एकदम थोडी आणि छोटीशी लहान अशी गोष्ट आज्ञा ही परमेश्वराने मानवाला त्या ठिकाणी दिली होती. परंतु पहा, ह्या ठिकाणी त्यांना बघा सैतानाने म्हणजे त्या दुष्टाने त्या ठिकाणी अर्ध सत्य त्या ठिकाणी सांगितलेलं होतं की तुम्ही खरोखर मरणार नाही. आणि मग पहा, त्या ठिकाणी आम्हाला अर्ध सत्य सांगून त्या दुष्टाने त्या ठिकाणी हवेला फसवलेलं आम्हाला दिसत आहे. आणि मग पहा, वचन 5 आम्हाला सांगतं, कारण देवाला हे ठाऊक आहे की तुम्ही त्याचे फळ खाल त्याच दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि तुम्ही देवासारखे बरे वाईट जाणणारे व्हाल आणि त्या झाडाचे फळ खाण्यात चांगले, दिसण्यात मनोहर आणि शहाणी करण्यास इष्ट आहे असे त्या स्त्रीला दिसून आले. तेव्हा तिने त्याचे फळ काढून खाल्ले आणि आपल्या बरोबर आपल्या पतीसही ते दिले व त्याने ते खाल्ले. प्रियांनो, या ठिकाणी खूप महत्वाची गोष्ट आहे. देवाने त्यांना निर्माण केलं परंतु त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्यामध्ये देवाने ठेवलेलं होतं. त्यांना आदाम आणि हवेला त्यांचे निर्णय घेण्यासाठी पूर्णपणे मुभा होती. प्रत्येक गोष्ट ते देवाला विचारून करण्याची त्यांना वेळ येत नव्हती. कारण देवबाप हा प्रेमळ आहे. देवाने मनुष्याला त्या ठिकाणी सर्वस्वी स्वातंत्र्य दिलं होतं. देवबापाने त्यांना निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य त्या ठिकाणी दिलेलं आहे हा मला दिसत आहे. त्यांनी फक्त मनुष्याला सावध केलं होतं की त्या ठिकाणी बरे वाईट ज्ञान करून देणारं झाड आहे, त्याचं तुम्ही फळ खाऊ नका. ही एक छोटीशी आज्ञा देवबापाने त्या ठिकाणी मानवाला दिलेली आहे. परंतु पहा प्रियांनो, ह्या ठिकाणी दुष्टाने त्या सर्पाच्या अंगामध्ये प्रवेश करून ह्या ठिकाणी हवेला त्या ठिकाणी फसवण्याचा प्रयत्न चालू केलेला दिसत आहे आणि ती सहजरित्या त्या ठिकाणी ती पापामध्ये पडलेली आहे. तिला देवाच्या समान होण्याची इच्छा त्या ठिकाणी झालेली आहे. आणि पहा, त्यांचं जीवन बरं वाईट ज्ञान त्या ठिकाणी करून देणाऱ्या त्यांना मिळणार होतं. आणि मग पहा, त्या हवेने त्या सर्व गोष्टी देवाच्या आज्ञेकडे दुर्लक्ष केलेलं आम्हाला दिसत आहे. प्रियांनो, आजही आमच्या जीवनामध्ये तेच प्रॉब्लेम आहे. आज देवाने आम्हाला जी स्त्री दिलेली आहे आणि आम्ही स्वतःहून देखील पापामध्ये पडत आहोत त्या स्त्रीच्या द्वारे. आता मी एकमेकांना दोष देत नाहीये, कारण देवाच्या दृष्टीने दोघंही समान आहे. परंतु पहा, या ठिकाणी हवेला त्या ठिकाणी भुरळ पडली आणि त्या ठिकाणी तिने ते फळाचं सेवन केलेलं दिसत आहे आणि देवाची आज्ञा तिने मोडली. बरं, तिने खाल्लं, तिने त्या पतीला देखील दिलं. पतीने त्याला
एक शब्दाचं विचारलेलं नाही, कारण आदामाला 2 वेळेस त्या ठिकाणी आज्ञा दिली होती. 2 वेळेस देवबापाने सांगितलं होतं आणि हवेला एकदा सांगितलं होतं. प्रियानो, या ठिकाणी आम्हाला दिसतं की त्यांनी ज्या क्षणी ते फळ खाल्लं त्या क्षणी वचन 7 मध्ये आम्हाला सांगते, त्या उभयतांचे डोळे उघडले आणि आपण नग्न आहोत असे त्यास कळून आले. तेव्हा त्यांनी अंजिराची पाने शिवून आपणासाठी कटिवेष्टने केले. अशा रीतीने जगामध्ये पापाचा उगम झालेला आम्हाला दिसत आहे. आज्ञा मोडली, जगामध्ये पाप आले. जे देवाच्या संगती ते सहभागिता करत होते, देवासंगती बोलत होते, चालत होते, राहत होते, आनंदामध्ये राहत होते, देवाच्या सामर्थ्यामध्ये होते, देवाच्या जवळ ते होते, ती सर्व सहभागिता ह्या ठिकाणी एका क्षणामध्ये त्या ठिकाणी तुटलेली आम्हाला दिसत आहे. आणि मग त्यांना त्या ठिकाणी कळालं, त्यांचे डोळे उघडल्यानंतर, की आपण नग्न आहोत. मग वचन 8 सांगतं की यानंतर शिळोपेचा वारा सुटला असता परमेश्वर देव बागेत फिरत होता आणि त्याचा आवाज त्यास ऐकू आला. तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टीपुढून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडात लपली. तेव्हा परमेश्वर देवाने आदामास हाक मारून म्हटले, तू कोठे आहेस? तो म्हणाला, मी बागेत तुझा आवाज ऐकला, तेव्हा मी नग्न आहे म्हणून घेऊन लपलो. देवाने म्हटले, तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ तू खाऊ नको अशी मी तुला आज्ञा केली होती, त्याचे फळ तू खाल्ले काय? आदाम म्हणाला, जी स्त्री तू मला सोबतीस दिली तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि ते मी खाल्ले. परमेश्वर देव त्या स्त्रीला म्हणाला, हे तू काय केले? स्त्री म्हणाली, सर्पाने बुरळ घातली. पहा प्रियानो, या 8व्या वचनापर्यंत आपण पाहिलेलं आहे की या ठिकाणी परमेश्वर देव त्याच्या टायमाला त्या बागेमध्ये आला. तो फिरत होता आणि परमेश्वर देवाच्या पुढून आदाम आणि हवा हे लपून बसले, कारण त्यांना त्यांच्या जीवनामध्ये पाप आलं होतं. देवाची समक्षता त्यांच्या जीवनातून निघून गेली होती आणि त्यांना त्या ठिकाणी आपण नग्न आहोत असं वाटलं. म्हणून त्यांनी त्या ठिकाणी अंजिराचे पानं त्या ठिकाणी कष्टीवेष्टन केले झाकण्यासाठी आणि त्यांनी आपल्या शरीरावरती गुंडाळले, ते झाडामध्ये लपून राहिले. देवाची त्यांना भीती वाटली. यापूर्वी त्यांना कधी भीती वाटली नाही. यापूर्वी ते देवासंगती बोलत होते, आनंदाने त्याच्या पुढे जात होते, देवाचं ऐकत होते, देवासंगती गप्पा मारत होते. आणि मग पहा, आज त्यांच्या जीवनामध्ये पापाचा उगम झाला, त्यावेळेस त्यांना देवाची भीती त्या ठिकाणी झालेली आहे. प्रियांनो, आजही आमच्या जीवनामध्ये जेव्हा आम्ही पाप करतो, देवाच्या विरुद्धात वागतो, त्यावेळेस आम्हाला देवाची भीती वाटायला लागते. प्रार्थना करूशी वाटत नाही, देवाचं वचन वाचू वाटत नाही, कारण आम्हाला त्या पापामध्ये आनंद वाटतो. प्रियानो, परंतु पाप हे आम्हाला आमच्या जीवनाला, आमच्या वैयक्तिक जीवनाला देवापासून दूर घेऊन जाते. आणि रोम 6:23 सांगते की पापाचे वेतन मरण आहे. आणि खरोखर आमच्या जीवनामध्ये पाप आल्यानंतर त्या ठिकाणी त्याचं वेतन जे आहे ते मरणाद्वारे आहे. ते कसं? तर प्रियांनो, जी आध्यात्मिक समक्षता आहे, ती आध्यात्मिक समक्षता आमच्या जीवनामधून तुटून जातं आणि त्या ठिकाणी शारीरिक मरण तर आमच्या जीवनामध्ये आलं, पण त्याबरोबर ह्या पापाच्या बरोबर आम्हाला आध्यात्मिक मरण देखील आलेलं आहे. आणि आज सकाळच्या वेळेस प्रियांनो, मी तुम्हाला सांगत आहे की आजही आमच्या जीवनामध्ये तसल्याच प्रकारच्या गोष्टी आहेत. आम्ही देवबापाच्या पुढे सरळ आम्ही कबूल करत नाही, आम्ही एकमेकावरती दोष देत असतो. पहा, देवबाप त्या ठिकाणी आला आणि दोघंही झाडांमध्ये जाऊन लपलेले आम्हाला दिसत आहे. प्रियांनो, आज आमची परिस्थिती तीच आहे. आज आमच्या जीवनामध्ये त्याच गोष्टी घडत आहे. जेव्हा देवबापाची समक्षता
आमच्या जीवनामध्ये येत असते, त्यावेळेस आम्ही त्या समक्षतेच्या पुढून आम्ही पळून जाण्याचा प्रयत्न करत असतो, कारण आम्हाला त्या पापामध्ये राहण्यासाठी आनंद वाटत असतो. परंतु प्रियांनो, एक सांगू द्या तुम्हाला, पापामध्ये जर आम्ही राहतो तर आमच्या जीवनाला मरणाचा तर अनुभव आहेच, परंतु आध्यात्मिक मरण आमच्या जीवनामध्ये येत आहे प्रियांनो. आणि देवाची इच्छा ही नाही की आम्ही आमच्या जीवनामध्ये आध्यात्मिक मरण आलं पाहिजे. प्रियांनो, आज आपण इथेच थांबणार आहोत, कारण पुढचा जो भाग आहे तो अतिशय महत्वाचा आहे. आज देवाने आम्ही पाहिलं की परमेश्वराने माणसाला निर्माण केलं, एदेन बागेमध्ये त्याला ठेवलं, कारण देवाचं प्रेम खूप होतं. देवाने त्याला खावया सर्व फळांची त्या ठिकाणी मुभा दिली होती, परंतु बागेच्या मध्यभागी असलेलं जे झाड होतं, बरे वाईट ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खाऊ नका, ही देवाने एक थोडीशी छोटीशी आज्ञा दिली होती. ती पाळण्यासही मानव त्या ठिकाणी असमर्थ झाला. देवाने त्यांच्यावरती कोणत्याही प्रकारचं बंधन घातलं नव्हतं, त्यांना पूर्णपणे त्या ठिकाणी स्वातंत्र्य दिलं होतं. प्रियांनो, आजही देवाने आम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. आम्ही कोणतं निवडावं, चांगलं निवडावं की वाईट निवडावं, यावरून आम्हाला दिसतं की आमचा जिवंत देव जो पवित्र प्रभू येशू ख्रिस्त हा पवित्र असा परमेश्वर आहे. आणि म्हणून प्रियांनो, मी तुम्हाला सांगत आहे निश्चय की आम्ही त्या जिवंत देवाच्या चरणाचा वापर जावं. या सकाळच्या समयी या शास्त्र भागावरती आपण देखील मनन करूया. प्रत्येक जणांनी हा शास्त्र भाग वाचावा. आज देवाने आदामाच्या जीवनामध्ये कसं कार्य केलेलं आहे पुढे ते आपण पाहणार आहोत. या छोट्याशा वचनाद्वारे देवबाप तुम्हाला मला आशीर्वादित करो आणि आजचा दिवस सर्वांना सुखाचा, आनंदाचा, आध्यात्मिकतेचा जावो. आपण प्रार्थना करू. हालेलुया, स्तुती, धन्यवाद येशू देवबापा, तुझ्या पवित्र नावाला धन्यवाद देत आहे. प्रिय प्रभूजी, आम्ही प्रार्थना करत असताना तू आम्हाला सहाय्य कर, मार्गदर्शन कर. देवबापा, हे जे काही वचन ऐकलेले त्या वचनावरती तुझा आशीर्वाद पाठव. प्रभू, तुझ्या वचनाचं स्पष्टीकरण करत असताना तू माझा ताबा तू घे, शब्द तू दे आणि तुझ्या नावाचं गौरव होऊ दे पित्या परमेश्वरा. प्रभू, आतापर्यंत जे काही वचनातून बोललो ते सर्व तू आशीर्वादित केलेलं आहेस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला गौरव देतोय. प्रभू, ज्या कोणी लोक हे वचन ऐकतील त्या प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. अनेक लोक प्रिय प्रभू प्रॉब्लेम मध्ये आहेत, अनेक लोकांच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या कठीण समस्या आहेत. त्या सर्व कठीण समस्या पासून सुटण्यासाठी प्रिय प्रभू येशू तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर आणि या सकाळच्या वेळेस प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. प्रत्येकाच्या जीवनातून भयानक आजार तू काढून टाक, समस्या काढून टाक, निराशा काढून टाक, व्यसन तू काढून टाक. प्रिय प्रभू येशू, त्यांच्या जीवनामध्ये अडकळणं असलेले सर्व कामं असतील ते सर्व कामं तू मोकळे कर, त्यांचं जीवन तू आशीर्वादित कर. जे कुटुंब तुटण्याच्या मार्गावरती आहे त्यांच्या घरामध्ये तू समेट तू घडून आण आणि प्रिय प्रभू येशू प्रत्येक व्यक्तीला तू आशीर्वादित कर. विशेष करून तुझ्या दासींना तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. प्रभू, ये सकाळची वेळ तू आमच्या प्रत्येकासाठी तू आशीर्वादाची तू कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. सर्व सैतानी बंधन, सर्व दुष्टात्म्यांचे बंधन, सर्व झोपेचे बंधन हो पित्या परमेश्वरा या सकाळच्या समयी तुटल्या जाऊ दे आणि प्रत्येकाला तू स्पर्श कर आणि तुझ्या नावाचं गौरव दे. भयानक आजार नासूर येशूच्या नावामध्ये त्यांच्या शरीरातून निघून जात आहे याची जाणीव मला प्रभू करून देत आहे. प्रत्येकाला आरोग्य देत आहे. ओ पित्या परमेश्वरा, तुझ्या वचनानुसार चालण्यासाठी, तुझ्या पवित्रतेनुसार चालण्यासाठी तू आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, मार्गदर्शन कर. आमच्या प्रत्येकाचा ताबा तू, आजचा दिवस तू आशीर्वादित कर आणि तुझ्या नावाचं तू आमची प्रार्थना ऐकलीस, आमच्या प्रार्थनेचं उत्तर दिलंस, त्याबद्दल मी तुझ्या नावाला धन्यवाद देत आहे. ही प्रार्थना येशूच्या नावाने मागतो म्हणून तो आहे. आमेन. प्रियांनो, आपल्याला जर प्रार्थनेची गरज असेल तर 97 30 30 16 68 या क्रमांकावरती संपर्क करा
आम्ही आपल्यासाठी सदैव प्रार्थना करीत आहोत। देवबाप आपल्या सर्वांना आशीर्वादित करो, आपल्या सर्वांच्या कामामध्ये देवबाप आशीर्वादित करो। सर्व रखडलेले काम तुमचे मोकळे हो, सर्व दुष्टात्म्यांच्या हल्ल्यापासून, सर्व आजारापासून, सर्व अपघातापासून, सर्व वाईट गोष्टीपासून देवबाप आपल्या सर्वांचं रक्षण करो। आमेन आमेन।